इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आयुष मंत्री म्हणून माझा या ठिकाणी सत्कार समारंभ आपण आयोजित केला। त्यासोबत आयुषमध्ये असणारे सर्व आपले घटक, त्यात आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, नॅचरोपॅथी असेल, आयुष युनानी असेल, योगा असेल, सिद्धा असेल, या सर्व याच्यामध्ये काम करणारे सर्व डॉक्टर लोकांनी बनवलेली संघटना आणि आज या संघटनेनं या कार्यक्रमाचं आयोजन आणि त्या आयोजनाच्या माध्यमातून आपल्या आयुष मंत्रालयाकडून असणाऱ्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा आपल्या काही प्रलंबित मागण्या असतील त्या संदर्भातली निवेदनं देण्यासाठी सुद्धा तुम्ही सर्व, मला वाटते राज्यभरातून या ठिकाणी मंडळी एकत्र झालेली आहे। अशा या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं असे डॉक्टर नितीन राजे पाटील साहेब, डॉक्टर सतीशजी कराळे साहेब, डॉक्टर संजयजी गवारे साहेब, डॉक्टर बाबूराव कानडे साहेब, सर्व राज्यभरातून आलेले या आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, सर्व आयुषमध्ये सेवा देणारी सर्व डॉक्टर मंडळी, उपस्थित बांधवांना आणि भगिनी, खरं म्हणजे आज या ठिकाणी आपण आयुषच्या माध्यमातून आपण या देशामध्ये याच्यामध्ये आपण सर्वजण सर्वत्र ठिकाणी आपण सेवा देत आहोत। खरं म्हणजे याच्यामधला आयुर्वेद असेल, ही आपल्या या देशाची प्राचीन आयुर्वेदिक म्हणजे आरोग्य दुरुस्त करण्यासाठी किंवा आरोग्य उपचार करण्यासाठी असणारी आपली एक प्राचीन पद्धती आहे आणि या पद्धतीचं मागच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर थोडं जे काही सर्वसामान्य लोक असतील ही मात्र या आयुर्वेदापासून असेल याच्यापासून थोडी दूर जायला लागली। होमिओपॅथीसुद्धा आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी आपले डॉक्टर लोक चांगली काम करत आहेत, युनानीसुद्धा आहे। युनानी हे बाहेरून आलेलं वैद्यकीय शास्त्र आपल्याकडे आहे, होमिओपॅथीसुद्धा मला वाटते बाहेरूनच आले, पण आयुर्वेद मात्र आपल्या देशाची प्राचीन प्रकृती दुरुस्त करणारी आपली ही आहे। योगासुद्धा आपला हे प्राचीनच